नमस्कार मंडळी, मी आपला संकेत आणि सुरू करत आजच्या महेश मोठे यांच्या व्हिडिओला. जसं महेश मोठे बघ पाठीमागचं 2-3 वर्ष झालं कंटिन्यू टॉप मध्ये व्हायरल आहे. तर मंडळी, महेश मोठे यांनी सध्या लय मार्केट जाम केलंय, पण त्यांच्यासाठी एक शायरी होऊन जात. कारण महेश मोठे माहिती आहे तुमचे लय मोठे, नका बोलू एवढं खोटे, की ऐकून तुमचे खोटे चाहत्यांच्या डुंगणाला येतील एवढे मोठे काटे. आता सध्या महेश मोठे साहेबांनी एवढं मार्केट जाम केले की जिकडे तिकडे त्यांचीच हवा चालू आहे. म्हणजे सगळे पॉडकास्टवाले अक्षरशः त्यांच्या घराच्या बाहेर रांगा लावून बसलेत की महेश मोठे साहेब तुम्ही आमच्या पॉडकास्टला भेट द्या, तुमच्याशिवाय आमचा पॉडकास्ट होणे शक्य नाही. आणि हे त्या पॉडकास्टमध्ये एवढं ज्ञान शोधतायत की अक्षरशः म्हणजे त्या व्यक्तीला स्टार म्हणायचं, जी चर्चा मोबाईल ठेवल्यानंतर सुद्धा लोक त्याची चर्चा करतात. म्हणजे इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक करू का तिकडे डिॲक्टिव्हेट करू तेच काही कळण झालं. म्हणजे ह्या साहेबांनी सोशल मीडियावरती एवढं हागून घाण केली की म्हणजे आता बहुतेक सोशल मीडिया अकाउंट म्हणजे इंस्टाग्राम अकाउंट डिॲक्टिव्हेट ब्लॉक करायची वेळ आली. या चोट्या साहेबांचा मेंदू म्हणजे गुडघ्यात आहे का ढुंगणात आहे तेच काही कळण झाले. म्हणजे साहेब काय करतात माहितीये का, म्हशीच्या गळ्यात एक लोडणं असतो तसं आपली एक काळी पिशवी अडकवतात गळ्यात आणि सगळीकडे आपल्या हॅ 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 फॅ फॅ करत बोंबलत फिरतात. बोंबलत साहेब जातात एका टोल नाक्यावरती. रील स्टार आहे. जर माझी गाडी जर नाही सोडली ना तर उद्यापासून व्हिडिओ बनवणार नाही. टोल नाक्यावरती तिथं साहेब राडा घालतात की मी रील स्टार आहे, मी काही टोल भरणार नाही, मी काही साधा सुद्धा माणूस नाही, माझ्यात स्पायडरमॅनची जाणी निघती, थॉरचा हातोडा आहे माझ्याकडे, आयरन मॅनचं सूट आहे माझ्याकडे. म्हणजे असला तिकडे दंगा घालतात की म्हणजे मी काहीच बोलू. आणि साहेब तिकडे टोल भरायला विरोध करतात. म्हणजे अक्षरशः भांडणावरती उतरतात. मी रील स्टार आहे, मी महेश मोठे, मी काही टोल भरणार नाही, जावा तिकडे काय करायचे ते करा. म्हणजे मला हे कळण झालंय आजकाल 100 फॉलोअर्स असणारी रील स्टार आम्ही माच करतो आणि ह्या साहेबांकडे एवढे फॉलोअर्स असून एवढे ब्रँड प्रमोशन करून ह्यांच्याकडे साधं ₹50 टोल भरायला नाहीत. म्हणजे हे रील स्टार नावाला अक्षरशः कलंक आहे. जे कुठले आलेले टंगळमंगळ हिरो बरं का, मी याला टंगळमंगळ म्हणतो कारण सध्या यांच्यापेक्षा महेश मोठे हिरो आहे. कुणापेक्षा? कुठला श्रेयस तळपदे घ्या. टोल नाक्यावरून साहेब जातात पॉडकास्टमध्ये गेल्यानंतर तिथं ज्ञान शोधणं कंपल्सरी आहे. म्हणजे तिथं साहेब बोलतात की आजकालचे हिरो टंगळमंगळ आहेत. हे श्रेयस तळपदे हे सगळे टंगळमंगळ हिरो. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. सगळ्यात मोठा हिरो मीच आहे. साहेबांना मला एकच सांगायचंय, श्रेयस तळपदे साहेबांनी एवढे पिक्चर केलेत, त्यांच्यातला एक जरी पिक्चर तुम्हाला करायला भेटला तरी मी माझं नाव बदलून टाकेन. 2-4 व्हिडिओ हॅपी करून व्हायरल काय गेले हे स्वतःला सगळ्यांच्या वरती समजायला लागले. मग मी भेटायच्या आधी बघत होतो बरं, बाकी लोक जे रितेश देशमुखला भेटायचे ना, असे सर सर असं बरं का, एकदम जाऊन जवळ असं फोटो. मी असं गेलो की त्याच्या रितेश देशमुख घाबरलं. त्याच्यानंतर साहेब येतात रितेश देशमुख साहेबांवरती. आता रितेश देशमुख साहेब तुम्हाला माहिती आहेत, म्हणजे मराठी आणि हिंदीतला नावाजलेला एक कार्यकर्ता आहे. त्या कार्यकर्त्याला काय म्हणतात की देशमुख साहेब मला बघून घाबरले. घाबरायला तू का राक्षस आहेस का तेच मला कळणार. हा, आता मला माहितीये रितेश देशमुख साहेबांनी तुला जर कोल्लं तर भाऊ तू कन्याकुमारीला जाऊन पडशील. आणि जर त्यांनी खरंच मानाव घेतलं तर भाई तू काय इंस्टाग्रामवरती काय मराठी इंडस्ट्रीमध्ये तू कधी दिसणार पण नाही असं मला कुठेतरी वाटतंय.